स्टुडंट गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे? अभ्यास चालू आहे व्यवस्थित? आज 4 मार्कच आहे बघा, वयावर आधारित आहे आणि तुम्ही न सोडवलेलं सोडवा. अशाच प्रकारचं खूप सोपं आहे, समजून सांगतो, लक्षात ठेवा. आता इथं काय आहे? क्वेश्चन फर्स्ट, मॅथ फर्स्ट. सम ऑफ द प्रेझेंट एजेस. प्रेझेंट म्हणजे आत्ताचे वय. सम ऑफ द प्रेझेंट एजेस. सम म्हणजे काय? सम म्हणजे प्रेझेंट आत्ताचं वय मनीषा अँड सम इथं बेरीज. समचा अर्थ काय? बेरीज. सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीषा अँड सविता इज 31 वर्ष, 31 इयर्स. किती आहे? 31 इयर्स. मनीषा 3 इयर्स ॲगो. 3 इयर्स ॲगो म्हणजे मायनस करावं लागेल ना. 3 इयर्स ॲगो वाज 4 टाइम. 4 टाइम म्हणजे गुणाकार करावा लागेल, मल्टिप्लिकेशन. 4 टाइम द एज ऑफ सविता. सविताच्या एज पेक्षा 4 टाइम मनीषाचं वय जास्त आहे, बरोबर. सविता ॲट दॅट टाइम. फाइंड द प्रेझेंट एजेस म्हणजे आता त्यांची वय शोधा. मग पहिलं सुरुवातीला काय मानायचं? एकाचं एक्स मानायला गेलं आणि दुसऱ्याचं वाय. मग मनीषा मोठी आहे का नाही? मग सपोज द प्रेझेंट एज ऑफ मनीषा इज एक्स वर्ष मानू, नाही का? हे किती मानायचं? मनीषा एक्स इयर. आणि सविताचं किती मानायचं? वाय इयर्स. एक्स आणि वाय असं लिहायचं. सपोज द एज ऑफ मनीषा इज इक्वल टू एक्स इयर, एज ऑफ सविता इज वाय इयर्स. हे बघा, वाय इयर्स. आता सम ऑफ देअर एजेस. कंडिशन पहिलीच आहे, सम म्हणजे बेरीज. हे बघा, अकॉर्डिंग द फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन सम म्हणजे बेरीज. सम ऑफ द प्रेझेंट एज 31 म्हणजेच काय? एक्स प्लस 1 इज इक्वल टू 31. हे पहिलं इक्वेशन मिळालं तुम्हाला. सम ऑफ देअर एजेस म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31. त्यांची बेरीज किती आहे? 31 वर्ष आहे मित्र. हे बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31 आहे. 3 इयर्स ॲगो. ॲगो म्हणजे पूर्वी. 3 इयर्स आफ्टर नंतर. ॲगो असेल तर मायनस करा, पूर्वी असेल तर काय करायचं? मायनस. आणि आफ्टर असेल तर प्लस. खूप सोपं आहे. मग एक्स मायनस 3 वाय मायनस 3. ॲगो आहे ना, मग एक्स मायनस 3 वाय मायनस 3. मग कंडिशन काय आहे? अकॉर्डिंग टू द कंडिशन सेकंड 3 इयर्स ॲगो मायनस येईल. एक्स मायनस 3 वाय मायनस 3. ॲगो मनीषा इज 4 टाइम्स. 4 टाइम म्हणजे मल्टिप्लाय ॲज द एज ऑफ सविता. ॲज द एज ऑफ सविता. आता मनीषाचं वय काय असेल? ॲगो 3 इयर्स. 3 इयर्स ॲगो मनीषाचं इयर्स काय असेल? एक्स मायनस 3 आहे का नाही? हे बघा, एक्स मायनस 3. 4 टाइम्स सविता. 4 टाइम म्हणजे मल्टिप्लाय. 4 मल्टिप्लाय बाय ॲगो सविता. ॲगो म्हणजे बिफोर एक्स वाय मायनस 3. दोघांचं पण 3 वर्षापूर्वीचं वय. एक्स मायनस 3 इज इक्वल टू वाय मायनस 3. पण 4 टाइम सविताचं म्हणजे 4 गुणाकार मल्टिप्लाय इन ब्रॅकेट वाय मायनस 3. 4 टाइम दिलंय. कंडिशन अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन 4 टाइम्स आहे की नाही? द एज ऑफ सविता. हे बघा, द एज ऑफ सविता. मग सोडून घ्यायचा कंस ब्रॅकेट. एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4y मायनस 12. 4 1 4 4 3 12. हे बघा, मग हे मायनस 3 इकडे गेल्यावर काय होतील? प्लस 3. 4y बरोबर प्लस 3 आहे का नाही? 4y बरोबर किती होतील? प्लस 3. म्हणजेच एक्स मायनस 4y इज इक्वल टू काय होईल? मायनस 12 आणि प्लस 4 किती होतात? मायनस 9. हे बघा, मायनस 9 झालं का नाही? हा मायनस 3 इथे प्लस झाला आहे का नाही? मायनस 12 आणि प्लस 3 इज इक्वल टू मायनस 9 झाला की नाही? -9.
आणि हे जसेच्या तसे एक्स मायनस हा फोर इकडे आला म्हणून एक्स मायनस 4y इक्वल टू -9. हा 4 इकडे घेतला एक्स कडे, हा 4 इकडे घेतला की नाही आपण इथं समजून, हा इकडे घेतला 4 कुठे घेतला इकडे, म्हणजे एक्स हा प्लस आहे म्हणून मायनस एक्स मायनस 4y हा मायनस आहे म्हणून इकडे प्लस झाला, म्हणजे एक्स मायनस 4y इक्वल टू -9. हे बघा -12 + 3 इक्वल टू -9. हे दोन इक्वेशन मिळाली. मग सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं? फ्रॉम 1 and 2 इक्वेशन सबट्रॅक्ट फ्रॉम 1 and 2 वी गेट, दुसऱ्यातून पहिलं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. हे पहिलं एक्स मायनस 4y इक्वल टू -9 दुसरं, आणि एक्स प्लस वाय इक्वल टू 31 आहे की नाही, एक्स प्लस वाय इक्वल टू 31 हे पहिलं. आता सबट्रॅक्ट करताना काय करतो आपण, इथे मायनसचं चिन्ह आहे, इथं मायनसचं द्यायचं आणि इथे मायनसचं द्यायचं. आता इथं प्लस आहे म्हणून मायनसच राहणार, इथं प्लस आहे मायनस, हे 0 होणार, एक्स मायनस 1 मायनस वाय मायनस 4y -5 झाले आहे की नाही, इक्वल टू -9 -31 -40 झाले. आता 5 मल्टिप्लाय मायनस मायनस दोन्ही बाजूला आहे म्हणून प्लस झाले, 5y इक्वल टू 40. मग y इक्वल टू हे 5 इकडे गेल्यावर उजवीकडे गेल्यावर काय होतील, डिवायडेड, म्हणजे y इक्वल टू 40/5. 5च्या भागात जाते ना, 5 × 5 5 × 8 40, म्हणजे y इक्वल टू 8 आलं बघा. मग हे y सविताचं वय आलं, किती सविताचं वय किती आलं, 8y. आता हे व्हॅल्यू काढायची, तर y ची किंमत पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवायची. पहिलं इक्वेशन हे बघा इथे, त्याच्यात y ची किंमत ठेवायची. y ची किंमत 8 आली की नाही, मग काय होईल, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x इनटू धिस इक्वेशन, x + 8 = 31. हे बघा x + 8 = 31. आता हे 8 प्लस हे इकडे गेल्यावर काय झाले, मायनस झाले की नाही, म्हणून x = 31 - 8, म्हणजे 31 मधून 8 गेले खाली किती राहिले, 23. हे बघा 23 राहिले, 23 आणि 8 31 आहे का नाही, म्हणून x बरोबर 31 - 8 बरोबर 23 झाले. म्हणजेच मनीषाचं वय, द एज ऑफ मनीषा किंवा मनीषाचं एज इक्वल टू 23 इयर्स आणि सविताचं एज इक्वल टू 8 इयर्स आहे का नाही. मग या दोघां आपलं चुकलंय का बरोबर पाहण्यासाठी या दोघांची वयाची बेरीज बघायची. तर किती, 23 अधिक किती 8 बरोबर 31 आलं, उत्तर बरोबर आहे का नाही. 23 आणि 8 किती 31, म्हणून हे झालं आपलं बरोबर. असं न सोडवलेलं तुम्ही एक सोडवा, हे न पहिलं पाहून सोडवा, नंतर न पाहता सोडवायचा प्रयत्न करा. दोनदा चुकलं तरी चालेल, पण तिसऱ्यांदा चुकणार नाही. व्यवस्थित पाहून सोडवा. ओके, स्टडी करा. 4 मार्कला आहे, क्वेश्चन पेपर मधलं आहे. ओके, बाय.